वा. सत्याग्रही आंबेडकर, संपादक सुहास सोनवणे. आणि असे घडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्राचार्य इंगळे. ही 2 पुस्तकं आहेत. आज गुरुपौर्णिमेनिमित्त आमचे मित्र अजित चौने यांनी ही 2 पुस्तकं मला भेट दिलेली आहेत. वास्तविक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराबद्दल ऑलरेडी मी फार वाचलं आहे. त्यांचा 14 तळ्याचा सत्याग्रह असेल, काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल, त्या सत्याग्रहीमध्ये ह्या दोघांचेही फोटो, म्हणजे 14 तळ्याचा फोटो आणि काळाराम मंदिराचा फोटो यामध्ये मला दिसतो आहे. तसेच शाहू महाराजांचाही फोटो दिसतो आहे. शाहू महाराज ज्यांनी खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दलित उद्धारकासाठी मदत केली. पहिली जी आरक्षण परिषद त्यांनी भरवली त्याला आवर्जून शाहू महाराज उपस्थित होते. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काळा कायदा रद्द करा म्हणून असं एक चित्र दिसतं आहे. आणि मला वाटतं की त्यांचं एक विधिमंडळातलं सगळे असताना बाबासाहेब बोलताना असं एक छानसं चित्र दिसतं आहे. बहिष्कृत भारत असेल किंवा त्यांनी संपादक केलेली विविध आवृत्त्याही मी वाचलेत. त्यामुळे सत्याग्रही म्हणजे सत्याग्रही नाव नाही, पण सत्याचा आग्रह धरणारे आंबेडकर असं साधारणपणे हे पुस्तक आहे. मला वाटतं की सत्याग्रह खऱ्या अर्थानं केला असेल तर महात्मा गांधीचं नाव येतं आहे, पण सत्याग्रह न करता सत्याचा आग्रह सातत्याने जर कोणी ठेवला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवलेला आहे. मला वाटतं अशा महामानवाला खरोखरच आपण सगळ्यांनी अभिवादन केलं पाहिजे. 6 डिसेंबर असेल, 14 एप्रिल असेल, आम्ही विविध उपक्रम घेत असतो. मागच्या 6 डिसेंबरला आपण वाचनाचा कार्यक्रम त्याच्यासाठी घेतला होता. तशाचप्रमाणे असे घडले ज्ञानसूर्य ह्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे वाचनाचं वेळ होतं त्या संदर्भात हे दिलं आहे. मी फार वर्षापूर्वी वाचलं होतं. गौतम बुद्धाच्या चरित्राचा त्यांचा परिचय कसा झाला हे यामध्ये दिलं आहे. आणि जपानला गेल्यानंतर किंवा विविध देशांचे दौरे केल्यानंतर बाबासाहेबांना काय अनुभव आले ते सगळे अनुभव यामध्ये दिले. कॉलेजच्या जीवनातले काही प्रसंग यामध्ये दिले आहेत. म्हणजे असा सगळा परिपूर्ण हे असे घडले ज्ञानसूर्य मी फार वर्षापूर्वी वाचलं होतं. या नादाने म्हणजे पुन्हा वाचेल. स्वतंत्र, समता, बंधुता जी त्रिसूत्री आहे बाबासाहेबांची ती कशी झाली. पण सुभेदार रामजी यांचं जे बाबासाहेबांना घडवलं त्यांचं विश्व कसं होतं, त्यांच्या शाळेतल्या गोष्टी या सगळ्या यामध्ये असे घडले ज्ञानसूर्य असं आहे. मी अजितला धन्यवाद मानतो. अतिशय सुंदर भेट त्यांनी या गुरुपूजनाला दिलेली आहे. खऱ्या अर्थानं आजचं CJPचे जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये पण बाबासाहेबांचा प्रामुख्याने फोटो होता. अतिशय प्रचंड हुशार माणूस, भारतरत्न, क्रांतीसूर्य, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 2 पुस्तकं मी नक्कीच वाचेन. एक वाचलेलं पुन्हा वाचेन. त्यांचं भंडार पुस्तकं माझ्याकडे ऑलरेडी उपलब्ध आहे. म्हणजे बरीचशी पुस्तकं आहेत तीही मी वाचलीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समग्र क्रांतीची वाटचाल हे एक छान पुस्तक मी कायम वाचलं आहे. त्यांचं बहिष्कृत भारतचे काही लेख आहेत ते वाचलेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खंड जे पब्लिश झाले होते ते पूर्ण खंड आज माझ्या लायब्ररीतसुद्धा आहे. त्यांचे पत्रकारिता, त्यांची संसदेतली भाषणं, संविधान घडताना त्यांनी केलेल्या उहापोह त्या संदर्भातले सगळे ग्रंथ माझ्याकडे आहेत. तर ते सगळे वाचतोय. मला अतिशय आनंद आला. धन्यवाद अजित, तू आलास आणि मला अतिशय चांगली भेट दिली. धन्यवाद.